अपडेट इंडिया टीवी, हर खबर सच्चाई की ओर। रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे, खास लग्न बस्तावा आहेरासाठी होलसेल पेक्षाही कमी किमतीत संपूर्ण कुटुंबाची खरेदी। कांजीवरम, बनारसी, जुल्ला बेंगलोर सिल्क, मदुराई सिल्क, कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध। सूट व इंडो शेरवानी, हळदीसाठी कुर्ता, सफारी, ब्रँडेड शर्ट, पॅन्टचे खास कलेक्शन। असंख्य व्हरायटीसह 51% भरघोस डिस्काउंट। जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत। त्वरा करा, आजच भेट द्या रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे। आज राळेगाव विधानसभा क्षेत्राची निवडणूक सुरू झालेली आहे विधानसभा, आणि या संदर्भात आपले प्रफुल्लभाऊ मानकर आहेत, ते काँग्रेस कमिटीचे जिल्ह्याचे अध्यक्ष आहे, आणि ते प्रत्येक गावगाव जाऊन घरोघर डोर टू डोर आपला फुरके सरांचा प्रचार करताना दिसत आहे। पण काही ठिकाणी काही गोटातून अशा चर्चा येत आहे का भाऊ, काही ठिकाणी अशा चर्चा येत आहे का भाऊ प्रफुल्ल भाऊ हे फुरके सरांचं काम करत नाही बा, अशा काही चर्चा येत आहे, त्याबद्दल तुम्ही काय सांगू? पहिली तर गोष्ट ही चर्चा विरोधक करत आहे। अच्छा, आणि दुसरं महत्वाचं म्हणजे फुरके सरच्या तिकीटसाठी, समजलं का, माझे भरपूर प्रयत्न होते ना जिल्हाध्यक्ष म्हणून। आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी जिल्ह्याचा काँग्रेसचा अध्यक्ष आहे, त्याच्यामुळं हीच नाही तर जिल्ह्यातल्या सगळ्या सीटा आल्या पाहिजे असा माझा प्रयत्न आहे। आणि यावेळेस आपल्याला फुरके सरला कोणत्या हालतीत निवडून आणायचं आहे, समजलं का। फुरके सर पेक्षा माझं प्रेस्टिज जास्त आहे ते आणण्यामध्ये। त्याच्यामुळे हे जे अफवा आहे हे कोण करतात, हे विरोधक पसरवतात, त्या गोष्टीला काही अर्थ नाही। आपल्याला या यवतमाळ जिल्ह्यामध्ये काँग्रेस आणि महाविकास आघाडी मोठ्या प्रमाणात निवडून आणायची आहे, त्याचं क्रेडिट मोठं मलाच मिळणार आहे, समजलं का। त्याच्यामुळं तो विषय नाही, ते अफवा फालतू आहे, याच्याकडे कोणीही लक्ष देऊ नये। आणि सगळ्या कार्यकर्त्यांना, माझ्या जवळचे काँग्रेसचे सगळे, महाविकास आघाडीचे सगळ्या कार्यकर्त्यांना यावेळेस फुरके सरला मोठ्या प्रमाणात निवडून आणायचं आहे। धन्यवाद। भाऊ, यावेळेस असं चांगलं तुम्ही डोर टू डोर प्रयत्न करत नाही, तुम्ही सांगितलं का आम्ही शिरसाटचा प्रयत्न केला आहे, पण असे काही आपले कार्यकर्ते आहेत का जेणेकरून भाऊच्या आदेशाची वाट पाहत आहे, आणि आता जे वातावरण दिसतंय, जसं काँग्रेसमय वातावरण दिसत आहे, आपल्या गटातून फुरके सरचं जरा आघाडीवर काम दिसतंय, त्यामुळे त्यांच्या पायाखाली वाळू घसरली चालली म्हणून ते आरोप प्रत्यारोप करताय, त्याबद्दल आपण काय बोलतो? मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की मी काँग्रेसचा अध्यक्ष आहे, आणि माझ्या सोबतचे जे कार्यकर्ते होते, हर एक कार्यकर्ता जिकरीनं हे काम करणार आहे, आणि त्या पद्धतीनं आपल्याला सरला निवडून आणायचं आहे। तुम्ही जसं सांगितलं की त्यांच्या पायाखालची वाळू घसरत आहे, मागच्या खासदारकीच्या इलेक्शन मध्ये 14,600 राळेगाव तालुका प्लस होता, यावेळेस 25,000 आपल्याला प्लस करायचा आहे। आणि कसं आहे की हा मतदारसंघ जो आहे, हा राळेगाव मतदारसंघ तसा बेसिकली काँग्रेसचा मतदारसंघ आहे। मधल्या काळात 2 टर्म मोदीची हवा असल्यामुळं, मोदीची लाट असल्यामुळं, आता बाकीचे ओबीसीचे पोरं, इतर जे आहे, थोडंसं वेगळ्या पद्धतीनं त्यांनी विचार केला। परंतु यावेळेस शेतकऱ्याचा मोठा प्रश्न आहे। 2200 ते 3000 रुपयात सोयाबीन चाललं, कापूस 6 ते 7000 चाललं, आणि शेतकऱ्याच्या पोटावर मारण्याचं काम ते करत आहे, आणि म्हणून शेतकरी खूप मोठ्या प्रमाणात नाराज आहे। आणि यावेळेस शेतकरीच त्यांना हात दाखवणार आहे, बीजेपीला आउट करणार आहे। आणि म्हणून तुम्हाला सांगतो की यावेळेस शेतकऱ्यासाठी आपल्याला फिरायचं आहे। मी माझ्या स्वतःच्या इलेक्शन मध्ये सुद्धा इतकं घरोघरी फिरत नाही, माझं स्वतःचं इलेक्शन असलं तरी। मी संजय देशमुखच्या इलेक्शन मध्ये फिरलो, आणि आता सरच्या इलेक्शन मध्ये तुम्ही पाहताय, कोच्ची हे राळेगाव तालुक्याचं शेवटचं गाव आहे जिथं आपण आलो, आणि या गावात सुद्धा आपलं एक काँग्रेसच मजबूत आहे। आमचे बरेचसे महत्वाचे, मधू जवादे असेल, गोफणे असेल, इंगोले असेल, सगळेच मंडळी, हे सगळे कार्यकर्ते आमचे भिडून आहे। आपला पंकज असेल, सगळे कार्यकर्ते आमचे भिडून आहे, आणि गावागावात आमचे सगळे लोक आहे काँग्रेसचे, काँग्रेस विचारसरणीचे, आणि तेच सगळ्या पद्धतीनं बूथ टू बूथ, हे हाऊस टू हाऊस ते करणार आहे, आणि यावेळेस तुम्हाला निकाल दिसल। धन्यवाद। आता आपले प्रफुल्लभाऊ मानकर, जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा अध्यक्ष, यांनी सांगितले का माझ्या पूर्ण महाविकास आघाडीच्या पूर्ण यवतमाळ जिल्ह्यातील पूर्ण सीटा येईल, आणि त्याचबरोबर प्रत्येक माझा कार्यकर्ता हा फुरके सरांचा प्रचार करत आहे, घरोघरी जाऊन प्रचार करत आहे, आणि फक्त फुरके सर आणणं हे माझं, फुरके सरचं नसून माझी जबाबदारी आहे, आणि माझं तिथं प्रेस्टिज आहे, त्यामुळे मी फुरके सरला कोणी आले माझे कार्यकर्ते पूर्ण ताकदनिशी निवडून आणीन, असं यांनी सांगितले। विनोद माहुरे।